कबनूर येथील आझाद ग्रुपच्या वतीनं मोहम्मद पैगंबर जयंती व ईद ए मिलाद निमित्त सामाजिक जनजागृतीपर विविध उपक्रमांसह उत्साहात पार पडला। यावेळी शांतता, समता, बंधुता व एकता टिकवण्यासाठी सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा असून मोहम्मद पैगंबर यांचं समाज प्रबोधनाच्या विचारांची जोपासना करणं आवश्यक आहे, असं मत सत्यराज इंडस्ट्री टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष व उद्योजक केशभाई बागवान यांनी व्यक्त केलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुन्नूर पार्कचे डेव्हलपर हाजी जाकीर कुन्नूर यांनी देशाचे नाव जगभरात उज्ज्वल करण्यासाठी युवा पिढीनं शिक्षणाचं महत्त्व ओळखावं, शिक्षणातूनच परिवर्तन घडू शकतं, याकरिता शिक्षणाचा प्रचार प्रसार होणं गरजेचं असल्याचं नमूद केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बी डी पाटील होते। त्यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, शांतीनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, अल्ताफ मुजावर, डॉक्टर असिफ फकीर, ग्रुपचे अध्यक्ष मुझमिल मुजावर, राजूभाई असगर आदींनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाचं स्वागत आझाद ग्रुपचे संस्थापक कमाल मुजावर यांनी केलं। प्रास्ताविकामध्ये बीजी देशमुख यांनी ईद ए मिलाद आणि मोहम्मद पैगंबर यांच्या कार्याची माहिती दिली। यावेळी आझाद ग्रुपच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरजू महिलांना साडी वाटप, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, मसाला दूध वाटप करण्यात आलं। याचबरोबर पवित्र असं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। असे विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले। या कार्यक्रमास बबनराव कटकळे, सुलोचना कट्टीवहिनी, माजी सरपंच वैशाली कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य गौराबाई काळप्पा, तालुका पंचायत सदस्य अमोल पाटील, अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस कबनूर जुबेर कुन्नूर, इस्माईल शेख, दादोसो पाटील, संजय कट्टी, सुनील कांबळे, इम्रान हावेरी, सादिक जमादार, अबुबकर कुरणे, इम्रान पटाईत, मोहम्मद पाडणारे, जुबेर मुल्ला, अल्ताफ कुर्नी, इम्रान शेख, आरिफ मोमीन, सोहेल ऐनापुरे, इम्रान मोमीन, शाहिद अन्सारी, सोहेल नायकवडे, शाहरुख फकीर, सलमान फकीर, फिरोज मुल्ला, सलीम नायकोडे, मुहीस पिरजादे, हैदर शेख, वाहिद इनामदार, मुबारक मुजावर, हुसेन मुजावर, सिमरन मुजावर, तरन्नुम नायकवडे यांच्यासह कार्यक्रमास गावातील पुरुष, महिला व मुलींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। शेवटी मुन्नाभाई पिरजादे यांनी आभार मानले। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।